गजानन आणि गंगा यांचा संसार सुखात समाधानात चालला होता. पण एके दिवशी गंगाने तिच्या नवरा गजाननला मारून टाकले. बायकोनेच आपल्या नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धामणगाव रेल्वे स्टेशनच्या परिसरातलं वातावरण त्या रात्री नेहमीसारखं शांत होतं. पण अर्ध्या रात्रीच्या सुमारास रेल्वे स्टेशनवरून एक धक्का देणारी बातमी आली. एका शेतकऱ्याला रेल्वे रुळावर ब्लँकेटमध्ये गाठोड्यात बांधलेला मृतदेह दिसतो. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होता आणि त्याच्या अवतीभोवती पसरलेले रक्त त्या मनुष्याच्या दुर्दैवी मरणाची साक्ष देत होतं. मृतदेहाची ओळख पटवली गेली. तो होता गजानन राठोड. गजानन राठोड एक शांत स्वभावाचा माणूस जो बाबुळगाव तालुक्यातील पहुर गावचा रहिवासी होता. त्याच्या मृत्यूने संपूर्ण गावात खळबळ उडाली. स्थानिक पोलीस स्टेशन दत्तापूर या घटनेनं हादरलं. या प्रकरणाची जबाबदारी निरीक्षक विनायक पाटील यांनी घेतली, ज्यांना याआधीही अशा गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करण्याचा अनुभव होता. पोलिसांनी तपासाची सुरुवात मृतदेहाच्या सापडलेल्या ठिकाणावरून केली. धामणगाव रेल्वे स्टेशनजवळ गजाननचा मृतदेह इतक्या भयानक स्थितीत सापडला होता की प्रथमदर्शनी तो अपघात वाटला. पण त्याचं शरीर पाहून पोलिसांना काहीतरी गडबड असल्याची खात्री पटली. हा अपघात नसून खून असावा असा अंदाज त्यांना आला होता. मृतदेहाची ओळख पटल्यावर पोलिसांनी तपासाची दिशा गजाननच्या कुटुंबियाच्या दिशेने वळवली. गजाननची पत्नी गंगा हिची प्राथमिक चौकशी केली. गंगा एक साधी शांत स्वभावाची स्त्री जी तिच्या दुःखामुळे बेजार दिसत होती. पण पोलिसांना तिच्या बोलण्यात काहीतरी अडचण जाणवत होती. गंगाला विचारलं गेलं, तुमच्या नवऱ्याचं वागणं काही दिवसापासून बदललं होतं का? काही विशेष कारण होतं का ज्यामुळे तो अस्वस्थ होता? गंगाने शांतपणे उत्तर दिलं, गजानन काही दिवसापासून थोडा तणावात होता, पण त्याने काही सांगितलं नाही. तो नेहमी शांत राहायचा. गंगाचा आवाज स्थिर होता, पण तिच्या डोळ्यात काहीतरी लपवल्याचं दिसत होतं. पोलिसांनी तिला विचारलं, तुमचा कोणावर संशय आहे का? गंगा काही क्षणासाठी शांत राहिली. तिचा चेहरा भावनाशून्य झाला होता. नाही, मला काही माहीत नाही, ती शेवटी म्हणाली. गंगाची प्रतिक्रिया बघून पोलिसांचा तिच्यावर संशय वाढला. तिच्या हावभावात आणि बोलण्यात काहीतरी गूढ होतं. पुढील तपासासाठी पोलिसांनी गंगाच्या फोन रेकॉर्डची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी गंगाच्या फोन रेकॉर्ड तपासून बघितल्या आणि त्यात एक नवं नाव समोर आलं, सचिन राठोड. सचिन गजाननचा चुलत भाऊ जो त्याच्यासोबतच जवळचं नातं सांभाळत होता. पोलिसांनी आता सचिनला बोलावून चौकशी करण्याचं ठरवलं. सचिनच्या हालचालीमध्ये काहीतरी विचित्र दिसत होतं. चौकशीत त्याने सांगितलं की गजाननसोबत त्याचे नेहमीच चांगले संबंध होते. गजानन आणि तो नेहमीच एकमेकांशी जवळीक ठेवत होता. सचिन म्हणाला, पण त्याच्या बोलण्यातल्या शीतलतेने पोलिसांना संशय आला, काहीतरी गडबड होती. तपास पुढे चालू ठेवताना पोलिसांना सचिनच्या जीवनातील काही गूढ गोष्टी सापडल्या. गंगाच्या आणि सचिनच्या फोनवरून झालेल्या संभाषणाचा मागोवा घेतल्यानंतर पोलिसांसमोर त्यांच्या नात्यातील एक वेगळं सत्य समोर आलं. सचिन आणि गंगा दोघेही एकमेकांच्या नात्यात गुंतले होते, पण ते लपवण्यासाठी त्यांना गजाननला दूर करावं लागलं. गंगा आणि सचिन यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू होते. गजाननने त्यांच्यावर संशय घेतला होता. त्याने गंगाला वारंवार विचारलं होतं की सचिनशी तिचे अनैतिक संबंध आहेत का? गंगाच्या चेहऱ्यावरची गंभीरता त्याचं उत्तर होतं, पण तिने काहीच बोललं नव्हतं. गजाननच्या या चौकशीमुळे गंगा आणि सचिनच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यांना गजाननला दूर करण्याचा एकमेव उपाय दिसत होता. गंगा आणि सचिनने एक कट रचला. सचिनने गजाननला विश्वासात घेण्याचं ठरवलं आणि एका रात्री त्यांनी त्याला जंगलात बोलवलं. गजाननला वाटलं की सचिन त्याला काही महत्त्वाचं सांगणार आहे, पण तोच सचिनने त्याच्यावर हल्ला केला. गंगाही त्याच्या मदतीला आली. गजाननचा गळा दाबून त्याचा खून करण्यात आला. गंगा आणि सचिनने मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिला, जेणेकरून त्याचं मरण अपघातासारखं वाटावं. पण त्यांच्या प्लॅनमध्ये एक चूक झाली होती. गजाननच्या शरीरावर आढळलेले जखमांचे निशाण हे स्पष्टपणे अपघाताचे नव्हते. पोलिसांनी तपास सुरू ठेवल्यामुळे त्यांना हे सत्य लपवता आलं नाही. सचिन आणि गंगाच्या चौकशीतून पुढे आलेलं सत्य भयानक होतं. गंगाच्या चेहऱ्यावरच्या दुःखाचे भाव खोटे होते.
सचिनने तिला विश्वास दिला होता की गजाननच्या मरणानंतर ते एकत्र सुखी होऊ शकतील. पण सत्य हे होतं की त्यांच्या या क्रूरतेमुळे ते दोघेही आता गुन्ह्याच्या जाळ्यात अडकले होते. गंगाच्या मनातील ताण तिला झाकता आला नाही. सचिनच्या विचारामुळे ती चुकीच्या मार्गावर गेली होती, पण शेवटी ती आपल्या कर्माचा परिणाम भोगायला तयार झाली होती. पोलिसांनी गंगा आणि सचिन दोघांनाही अटक केली. त्यांना आपल्या पापाची फळं भोगावी लागणार होती. गंगाचं गूढ उघडलं गेलं, पण तिच्या जीवनातल्या या अध्यायाचा शेवट दुःखमय ठरला. ती आपल्या पतीच्या खुनाची दोषी होती आणि सचिन सोबतच्या तिच्या नात्याने तिला विनाशाच्या मार्गावर नेलं होतं. गंगाचं जीवन एक भयानक सत्य बनून राहिलं, जे गावकऱ्यांच्या मनात कायमच एक गूढ सावली सोडून गेलं. धामणगाव गावातील लोकांनी गजाननच्या मृत्यूनंतर भीतीचं वातावरण अनुभवलं. या प्रकरणाने गावात एक पोकळी निर्माण केली, जी कधीच भरून निघू शकत नाही. सचिन आणि गंगाचं पाप उघडलं गेलं, पण त्याच्या मागे एक दुःखद कथा राहिली, जी त्यांच्या जीवनाचा भाग बनली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.